नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आजची स्टोरी आहे, एक महिला कशी प्रेमसंबंध ठेवते, भयानक कट करते. हे ऐकून तुमच्या अंगावर काटे येतील. 2 महिन्यापूर्वी त्या महिलेची ओळख एका 24 वर्षीय तरुणाशी झाली होती. त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले, पण हे सगळं त्या महिलेने मुद्दाम केलं होतं. काय आहे ती स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्यांनी पूर्ण योजना आखलेली होती. नकली प्रेम करायचं, म्हणजे खोटं प्रेम करायचं, लाखो रुपये घ्यायचे. तर ही घटना आहे राजापूर गावातील. जयदीप नाईक हा एका आमदाराचा मुलगा होता. वर्षभरापूर्वी त्या तरुणाशी मारामारी केली होती. तेव्हापासून त्यांच्या दुश्मनी झाली होती. अभय मोहिते आणि समूर देशमुख हे दोघे, त्यावेळी त्यांनी मार खाल्लेला होता. जयदीपपासून बदला घ्यायचा होता त्यांना, त्यामुळे त्यांनी हा कट रचला होता. तर त्यांनी एका महिलेचा वापर केला. त्यामध्ये त्या महिलेचं नाव आहे स्वरा देशमुख, वय 35. ही राजकीय पक्षाची कार्यकर्ता होती. जयदीपशी तिच्या आधीपासूनच ओळख होती. अभय आणि समीर स्वराला हे काम देण्यासाठी 50 लाखाची डील केली. सुरुवातीला तिला 20 लाख रुपये ॲडव्हान्समध्ये दिले त्यांनी आणि सांगितलं की जयदीपसोबत प्रेमसंबंधाचं नाटक कर आणि त्याला आमच्यासमोर आण. स्वराने अगदी तसंच त्यांचं ऐकून त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच केलं. जयदीप संग प्रेमाचं नाटक केलं. 21 एप्रिल रोजी जयदीपने स्वतःहून स्वराकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती. तिला तर तेच पाहिजे नव्हतं. स्कॉर्पिओ गाडीत घेऊन स्वराला तो नेरडवाडी तलावाजवळ गेला. तिथे दोघांनी नाही ते चाळे केले आणि रात्र झाली. रात्रीचे 10 वाजले होते. तेवढ्यात अक्षय समीर तिथे आला. त्यांचं आधीच नियोजन ठरलेलं होतं. स्वराला गाडीतून बाहेर काढला आणि जयदीप पण नग्न अवस्थेत होता. तो खूप घाबरला. तलवारीने सपासप त्याच्यावर वार केले दोघांनी आणि तिथून पळून गेले 3 जण. पण जयदीपने मरण्यापूर्वी एक चूक न करता एक हुशारी केली असती तर गाडीतून बाहेर पडता आलं असतं. स्कॉर्पिओ लॉक केलेली होती, म्हणून आरोपी गाडी तिथंच सोडून गेले. तिथल्या आसपासच्या लोकांनी ती गाडी बघितली आणि पोलिसांना माहिती दिली. तिथे त्याचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी चौकशी केली. माझ्या आमदारांची गाडी आहे. जयदीप नाईक तिथे कॅमेरे असल्यामुळे तिथे कॅमेऱ्यामध्ये सगळं काही झालेलं होतं. एक महिला गाडीतून बाहेर निघालेली होती. तिला पकडलं आणि सगळी घटना समोर आली. बघू शकता आजकाल कसं भयंकर विचित्र वातावरण आहे सगळीकडे. कधी कोणाचा घात होईल सांगता येत नाही. तर या स्टोरीत आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही आहे. फक्त विजय सत्याचाच होतो एवढंच. गुन्हा काही असो, गुन्हा कधी लपत नाही. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.